कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या अव्यवस्था आणि मनमानी कारभाराचे आरोप समोर येत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी हराशी प्रक्रिया सुरू होती तेथे सर्व व्यापाऱ्यांची एकत्र उपस्थिती अपेक्षित होती, मात्र प्रत्यक्षात व्यापारी वेगवेगळ्या गंजावर विखुरलेले दिसून आले। त्यामुळे लिलाव प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तूरच्या बाजारभावाबाबतही तफावत दिसून आली आहे। एका बाजूला तुरीचे भाव सुमारे 8,000 रुपयांच्या आसपास दर्शवले जात असताना काही व्यापारी 6,500 रुपयातून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे। समान दर्जाच्या मालासाठी वेगवेगळे दर लावले जात असल्याचे शेतकऱ्यांनी याला मनमानी कारभार असल्याचे म्हटले आहे। काही ठिकाणी व्यापारी एकमेकांच्या विरोधात खुल्या बोली लावण्यात टाळाटाळ करत असल्याचेही निदर्शनात आले आहे, ज्यामुळे सेटलमेंट सारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारादरम्यान बाजार समितीचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हता, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे तत्काळ लक्ष दिले गेले नाही। आता प्रश्न असा आहे की बाजार समिती या प्रकाराची दखल घेऊन लिलाव प्रक्रिया पारदर्शक करणार का आणि शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देणार का? उत्पन्न बाजार समितीत भोंगळ कारभार सुरू आहे। जिथे हराशी सुरू आहे तिथे एका दमाने समजा सगळे व्यापारी वर्ग उपस्थित राहायला पाहिजे। तर एक पण व्यापारी एक या गंजावरती एक त्या गंजावरती म्हणजे मालाचा एक तर मातीमोल भाव मागण्यास सुरुवात करत आहे। 8,081 तुरीचे भाव दाखवतात, 6,500 पासून तूर मागत आहे। सोन्यासारखी तूर समजा, पण म्हणजे मनमानी कारभार। एकामेकाच्या विरोधात म्हणजे बोलायला कोणीच तयार नाही। तुम्हाला काय भाव पाहिजे तुम्ही मागा, मला मागा, म्हणजे जसं सेटलमेंट टाईप इथं वास्तव्यास पाहण्यात आला आम्हाला आज। आणि आमचा जो माल आहे त्या काकाजीचा माझा गंज ढेर बाजूला पडलेला होता आणि काकाजीचा माझ्या बाजूला होता, परंतु या काकाजीचा ढेर मधातून हराशी सोडून निघून गेले। इथं आले 6500 रुपयाची बोली बोलण्यात आली। सोयाबीनचे भाव आज 6500 रुपये आहेत, तुरीचे भाव 81 आहे। मिनिमम 60,000पासून स्टार्ट व्हायला पाहिजे होती, तर तुरीचे भाव 65 पासून म्हणजे काकाजींनी एवढंच बोलले की बा काय एवढे कमी, तर ते हराशी सोडून निघून गेले। असं व्हायला नको होतं। तर इथं कुणीही व्यवस्थापन कुणीही दिसलं नाही, कुणीही यांची दखल घ्यायला हजर नव्हतं। त्या कारणानं काका थोडे नाराज झाले।